खूप दिवसांनी आता तयार झालेली आहे मी साडी बिडी घालून थोडासा मेकअप करून मला सगळं घर तर क्लीन झालंय. इकडं पण सगळी साफसफाई केली मी. जेवण बिवणं झालेली आहेत. दुपारची वेळ आहे आणि साहेब आमच्या घरी आहेत आणि सगळ्यात मोठं काम आहे चिमणी क्लीन करायचं. चिमणीची अवस्था बघा कशी झाल्या. आता बाहेर कडनं दाखवा. भयानक झाली चिमणीची अवस्था. ती काय माझ्या हातून होणार नाही क्लीन करायची. दुपारचं जेवण झालंय, पसार पडलंय किचन कट्ट्यावर. आणि साहेब आमचे कसं क्लीन करून आणणार आहेत. तर भांडी पण आहेत घासायची. कसं हो गाडी साफ करते त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. पेस्टनं साफ करते. हा म्हणते पण होईल का त्यांच्याकडं. बघूया प्रयोग करून बघायचं. कारण की हे काय घरात करायचं होणार नाही भैया. जिगट झाली. हे तुम्हाला दिसतंय असं पण आतमध्ये खूप चिकटपणा आहे बरं का याच्या. आतमधलं जे असतं ना ते काढताच येत नाही. आम्ही मागच्या वेळेला की नाही क्लीन करून काढलेलं. तरी पण बघू आता. म्हणतायत त्या गाडीवाल्यांच्याकडून करून आणतो. पाण्याचा माठ काढलेला आहे बाबा थंड पाणी पिण्यासाठी. इकडचं साफ करशील ना. हां ते करेल मी. ते पण करायला बघा किती दाखवू द्या जरा थांबा. किती घाण झाले. पण वरचं करते मी नेहमी पण त्या आत डीप क्लीन करायला की नाही खूप दिवस झाले केलेलं नाही. आता पेपरमध्ये गुंडाळून घेऊन जाणार आहेत. आणि क्लीन करताना झाल्यावर दाखवा बरं का. तिथे एक शॉट घ्या. त्या स्टेशनवाल्या गाडीवाल्याकडे घेऊन जातो. स्टेशनकडं त्याला माहिती नाही ना. तो विचारत होता फक्त. एवढ्या लांब कुठे जात आहे. इथे जवळ बघा ना. साफ करतं का. काल बाजारातून खूप सारे फ्रूट आणलेले आणि उरले संत्रे. आंबट नाहीत ना हो. एक संत्र खाऊया. मेरी सीता माई के समान भला लाईट गेले आणि आमचे साहेब परत ते सगळं किनी करायल्यात. ब्रश जरा ब्रशचा हे दाखवा. वरती नका लावते चिकट होते परत. त्याला असं नका करू. अहो तसं केलं तर परत चिकटते ते. एवढी घाण म्हणजे परत ते करायला लागलंच आम्हाला. आणि मी की नाही हे विम लिक्विड घेतलंय. असंच लिक्विड टाकायचं पाणी नसणं टाकता की नाही थोडंसं घासावं घेतलंय. आतलं तर बऱ्यापैकी निघालंय. फक्त जे चिकट राहिले ना ते घासून घेतलं. तेवढं त्यांनी थोडी कोपरा देणार. तसं येणार नाही प्रेशर नाही. घरात घासलेलं वेगळं असते शेवटी. तरी पण की नाही हातला वाटत नव्हतं त्याला एवढं चिकट झालेलं. खूप दिवसांनी आता तयार झालेली आहे मी साडी बिडी घालून थोडासा मेकअप करून. मला वाटतं सण बिन झाल्यानंतर ना हो खूप दिवस झाले असं काही मेकअप केलेलं नाही किंवा तयार झालेलं नाही आहे. आणि आज ही घातलेली आहे साडी. आणि आम्ही चाललोय आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या वरच्या फ्लोअरवरती
जे आहेत त्यांच्या मुलाचं लग्न झालंय आणि रिसेप्शनची पार्टी त्यांनी ठेवली अंबरनाथ स्टेशनला आणि आम्ही चाललेलो आहोत. आणि मी कशी दिसाले तीच सांगा कमेंट करून. साड्या की नाही असं नेसायचंच होत नाही, कुठं जातच नाही तर काय नेसायचं होतंय. आणि हे आहेत आमचे साहेब. आम्ही जाड का दिसालो एवढे? तुम्ही नाही हो, मी पण दिसाले जाड, व्हिडिओमध्ये दिसाले बहुतेक ना. मी कसे वाटते? छान वाटते, आम्हाला तर छान वाटते. स्वतः कौतुक करून घ्यायचं. गिफ्ट पॅकिंग करून आणले. निकललं एक्स्ट्रा घेतले का? मध्ये मेघा नावाचं ठिकाणी मेघा पोचलोय आम्ही, पण अजून आमच्या बिल्डिंगमध्ये कुणी आलेलं नाही. आम्ही आपलं आलो वेळेवर. आम्ही दाखवूया काय? Just kids when you fell in love, not knowing what it was. I would give you up. You hurt, darling, you well, I found a woman stronger than anyone I know. She says my dreams are all I've been to love. And I saw you in that dragon fall. I don't deserve that you तर हे आहेत नवरा नवरी आणि त्यांचे आई वडील, म्हणजे मुलाचे आई वडील आहेत हे. आणि सगळे त्यांची पाहुणे मंडळी आहेत. आणि आम्ही आमच्या बिल्डिंगमधले लोक येतील त्याची वाट बघत बसलेलो. आणि छान इकडं कटलेट्स आले मग, आणि ते खाले खूप छान होते. मेनू पण चांगला होता, मस्त एन्जॉय केला आम्ही पण, आणि छान वाटले. हे हराभरा कबाब होते आणि ज्यूस पण होता. हराभरा कबाब आहे ना. तुम्ही नवरा नवरीची ग्रँड एंट्री झाल्यावर आलाय. झाली बघाशी, प्राची छान दिसाले. पण आमच्या बिल्डिंग मधले सगळेजण आले. मग आम्ही छानपैकी स्टेजवर जाऊन नवरा नवरीला शुभेच्छा दिला, त्यांना भेटलो, मस्त असं फोटो सेशन झालं. आणि नंतर मग आम्ही जेवायला जाणार होतो. बरेच जण होतो आमच्या बिल्डिंग मधले, एकत्रच आम्ही सगळ्यांनी मग फोटो वगैरे घेतला. 오늘은 하늘이 아주 파래 나의 앞에 있는 네 모습도 눈부시기만 해 세상은 따뜻해 나의 곁에 있는 너로 변하지 않는 네 모습으로 난 늘 행복해 आम्ही आलो आहोत पाणीपुरी खायला. हां, ज्यूस घ्या. सरकारी शाळेमध्ये
माझं म्हणणं होतं ये कसं आणून खाऊ नका घ्या की का ते ग ना मूग भाजी छान आहे ना त्याची चव छान आहे. ते पण चांगलं आहे हराभरा का साहेबांची टेबल